श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक करताना जे गंगाजल आहे उत्तर प्रदेशहून मागवल्याचा आरोप महर्षी वाल्मिकी संघटनेने केलेला आहे आणि चंद्रभागेचं जे जल आहे ते मंदिरात अभिषेकाला चालत नाही का असा त्यांनी सवाल केलेला आहे। खरं काय प्रकरण आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत। काय खरं प्रकरण आहे? म्हणजे उत्तर प्रदेशमधले जे जल आणलेलं आहे तिथं ड्रमच्या ड्रम ठेवले, म्हणजे शिळ्या पाण्यानं उत्तर प्रदेशच्या गंगेच्या पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घालतात। मग आमची मागणी काय आहे, जी पूर्वीची परंपरा होती चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक घालत होते, पण ती प्रथा इथल्या काय मंडळींनी काय सदस्यांनी बंद पाडली। मग ही खरं म्हणजे असं चंद्रभागेचं पाणी न वापरणं म्हणजे अपमानकारक आहे। मग चंद्रभागेचा अपमान ह्या लोकांनी केलेला आहे आणि आमच्या भावना दुखवल्यात। आम्ही निषेध करतो पहिल्यांदा मंदिर समितीचा, कारण की सगळ्या जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती या चंद्रभागेची असताना तुम्ही गंगेचं पाणी शिळ्या पाण्यानं रोज विठ्ठलाला अभिषेक घालता। मग चंद्रभागेचं ताजं पाणी तुम्हाला आवडत नाही का? म्हणजे तुम्हाला चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का मंदिर समितीला? त्यामुळं आम्ही त्यांना मागणी केली आहे की भविष्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी चंद्रभागेच्या पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घालावा, आंघोळ घालावी, पूर्वीची परंपरा चालू करावी। तसं न केल्यास आम्ही सगळे आमची माणसं घेऊन आम्ही चंद्रभागेच्या पाण्यानं पहिले मंदिर समितीचे सदस्य, मंदिर समितीचे अध्यक्ष, अधिकारी ह्यांना आम्ही चुळून पहिलं चंद्रभागेच्या पाण्यानं आंघोळ घालू। तेवढ्यावर तर नाही ऐकलं तर आम्ही राज्यातला सगळा वारकरी संप्रदाय गोळा करून आम्ही घागरी घेऊन मंदिरात घुसू। मंदिर समितीला विचारलं, मंदिर समिती म्हणते की एका भाविकाने पाठवलं। तुम्ही काय विचारणा केली, काय सांगितलं कारण? मंदिर समिती म्हणते ना भाविकांना पाठवलंय, पण त्या भाविकाचं नाव सांगा। तुम्ही भाविकाचं नाव सांगा। एवढे मोठे ट्रका तुम्ही ड्रम आणलेत, हे शिळं पाणी का वापरताय? मंदिर समितीची उडवाउडवीची मंदिर समितीकडे कुठलंही उत्तर नाही। आत्ता मध्ये आम्ही चंद्रभागेचं पाणी पण वापरतोय, पण त्यांच्याकडे कुठलंच लाईव्ह फुटेज नाही किंवा कुठला पुरावा नाही। मग आमचं मत काय आहे? आमचं प्रामाणिक मत आहे की चंद्रभागेचं महत्त्व मंदिर समिती कमी करत आहे आणि राज्यभरामध्ये महाराज लोक चंद्रभागेवर अभंग गाऊन लाखो करोडो रुपये कमवतात, पण ह्या मुद्द्याकडं महाराज लोक दुर्लक्ष करतात। काही महाराज लोकांना मंदिर समितीमध्ये घेतल्यामुळं त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी बसलेला आहे। महाराज लोक आतमध्ये आहेत पण त्यांना कळत नाही का ही चंद्रभागेचा अपमान आहे। गंगा वाईट आहे म्हणत नाही आम्ही, पण आमच्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करू नका अशी आमची मागणी आहे। मध्ये सेबर टेक्नॉलॉजीनुसार चंद्रभागेचं पाणी स्वच्छ करण्यात चालू होतं, त्याचं काय झालं? 24 कोटी रुपये वर्षाला खर्चून चंद्रभागा स्वच्छतेचं काम चालू आहे। चंद्रभागा स्वच्छ केली जाते असं त्या कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही स्वच्छ करतो। मग मंदिर समितीला असं वाटतंय का चंद्रभागेचं पाणी दूषित आहे, भागेचं पाणी घाण आहे? कारण सगळ्या जगातल्या सगळ्या नद्या ह्या चंद्रभागेत मिक्स होतात 12 वाजता पुंडलिक रायासमोर, आणि सगळ्यात मोठी शिकवण यांनी कट करायचा प्रयत्न केला। पुंडलिक विठ्ठलन चंद्रभागा ही जी जुळलेली नाळ आहे ही तोडायचं काम ही मंदिर समितीने केलेलं आहे। भावना दुखावल्या की जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। त्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करण्याचं काम मंदिर समितीने केलेलं आहे। चंद्रभागे स्नान बीजी तो हरिकथा ही साधू संतांनी ओळीत म्हणलेलंच आहे ना, ते महत्त्व कमी करायला लागलेत। वाईट वाटलं त्यामुळे सगळा समाज एकवटला। हो, वाईट वाटलं म्हणजे दुःखच झालं ना। चंद्रभागा ही नदी म्हणजे पवित्रच झाली ना, त्याचं महत्त्व कमी केलं यांनी, त्यामुळे वाईट वाटलं। मंदिर समितीकडनं सांगण्यात येत आहे की एका भाविकांनी हे गंगाजल पाठवलेलं आहे, त्याच्याबद्दल दुसरा कोणता हेतू नाही आहे। मात्र त्या भाविकाचं नाव जाहीर करण्यास मंदिर समितीने नकार दिला आहे आणि हे सगळे जे कोळी बांधव आहेत, नागरिक आहेत पंढरपुरातले, त्यांना गंगेच्या जलाबद्दल आक्षेप नाही आहे। त्यांच्या गंगेचं जल पवित्र आहे। मात्र मग चंद्रभागा इथं असताना जी परंपरा लाखो वर्षाची असताना ती पाळली न जाता अशा पद्धतीने का चंद्रभागेचं पाणी वापरलं जात नाही हा त्यांचा आक्षेप आहे आणि मंदिर समिती त्याच्यावर उत्तर देईल, काही वेळात त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देईल असं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं आहे। मात्र भाविकाचं नाव सांगणार नाही असं सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।